राष्ट्रीय कृषी विकास योजना, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाई बाजार येथे उभारण्यात आलेले वेअर हाऊस लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत सादर होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तराव मोहिते यांनी पत्रकारांना दिली। आई रेणुकादेवी दत्तप्रभू यांच्या पावन भूमीत वास्तव्यात असलेल्या माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजारपेठ वाई येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 1000 मेट्रिक टन ज्याची क्षमता 10,000 क्विंटल माल साठवून ठेवणारं गोडाऊन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आणि ही वास्तू उभी करीत असताना पणन मंडळाच्या वतीनं डॉक्टर सुनील पवार जे आज प्रकल्प पणन संचालक आहेत, त्यांचे सहकारी डॉक्टर शिंदे साहेब यांनी आम्हाला फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे। या ठिकाणी आवर्जून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी बाजार समिती असेल की या ठिकाणी माझं सर्व संचालक मंडळ, सर्व पक्षीय संचालक मंडळ असून आम्ही बिनविरोध या ठिकाणी सभापती, उपसभापती व माझी कार्यकारिणी बिनविरोध आलेली आहे। त्याच्यामुळे सर्व सहकार्य माझ्या संचालकाचं या ठिकाणी ही वास्तू उभी करण्यामध्ये आणि विकासासाठी फार मोठं योगदान आहे। या ठिकाणी हे गोडाऊन झाल्यानंतर शासनाची शेतमाल तारण कर्ज योजना ही प्रभावीपणे आम्हाला ह्या माहूर तालुक्यामध्ये राबवण्यासाठी याचा फायदा होणार आहे। शेतकऱ्यांना कमी पैशामध्ये त्यांचा माल साठवून ठेवून त्यांना भरपूर असं उत्पन्न झाल्यानंतर त्यांना इतरत्र ठिकाणी उमरखेड, पुसद, आर्णी ह्या ठिकाणी माल न नेता हा माल वाई बाजार इथे 10,000 क्विंटलपर्यंत त्यांचा माल साठवून ठेवण्याची त्याची क्षमता आहे। हे काम करीत असताना बार्शी येथील सुदर्शन कंस्ट्रक्शन कंपनी या कंपनीने काम घेतल्यानंतर अंदाजपत्रकानुसार एक चांगलं पारदर्शकपणे या ठिकाणी वेळेच्या त्यांनी काम केलेलं आहे। लॉकडाऊन असल्यामुळे 3 महिन्याचा कालावधी हा जास्त झालेला आहे। त्यासाठी या ठिकाणी त्यांचे सुद्धा मी बाजार समिती या वतीनं सुदर्शनचं या ठिकाणी मी आभार मानतोय। त्याचबरोबर जे आमचे अधिकारी ज्यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, सुनील पवार साहेब असतील, शिंदे साहेब असतील व त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, त्याचा आभार मानतो। तांत्रिक अधिकारी म्हणून या ठिकाणी आमचे गणेश पाटील साहेबांनी वारंवार अतिदुर्गम भाग असलेल्या वाईसारख्या ठिकाणी अहोरात्र परिश्रम घेऊन हे उभारी देण्याचं काम, वास्तू उभारी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। भविष्यामध्ये वाई बाजारपेठ ही जे आमचं उपकेंद्र आहे त्या ठिकाणी अष्टा उपकेंद्र आणि वाई उपकेंद्र असे 2 उपबाजारपेठ आमच्या मार्केट केंद्राच्या अतिरिक्त आहेत। त्याच्यामध्ये वाई बाजार येथे 40 ते 45 गावाचा या ठिकाणी समावेश आहे। इथेच्या शेतकऱ्यांना दैनंदिन व्यवहार करण्यासाठी वाई बाजार येथे रोज ये जा करावं लागतं, म्हणून शेतकऱ्याचं हित संबोधून या ठिकाणी 40 गाळे भविष्यामध्ये आम्ही काढणार आहोत। रस्ते ओपन मार्केट वाईला करणार आहोत। दिवाळीच्या नंतर या कामाला आमचा शुभारंभ होईल व अल्पावधीमध्ये ही या ठिकाणी सर्व भरगच्च असा विविध विकास कामाचा शुभारंभ या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी काम करत असताना त्या तालुक्याच्या सर्व लोकप्रतिनिधींनी आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामुळे आज हे विकासाचा पल्ला आम्ही या ठिकाणी गाठत आहोत। वाई बाजार आणि आष्टा ही 2 गावे माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठा आहेत। सुमारे 50 खेड्यापाड्यांच्या केंद्रस्थानी असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वाई बाजार येथे 35 मीटर लांब व 18 मीटर रुंद तसेच 639 मीटर एवढ्या विस्तीर्ण अशा परिसरात व्यापलेल्या जागेवर 86 लाख इलेक्ट्रिक खर्च 1,60,000 रुपये खर्च करून वेअर हाऊस उभारण्यात आले आहे। त्यात शेतकऱ्यांना 10 क्विंटल एवढा शेतमाल ठेवता येणार आहे। बार्शी येथील सुदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीने सदर वेअर हाऊस उभारण्याचे काम पूर्ण करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हवाली केले आहे। अनेक खेड्यांना केंद्रस्थानी असलेल्या वाई बाजारला वेअर हाऊस उभारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल तारणावर ठेवण्यासाठी यापुढे पुसद, उमरखेड येथे जावे लागणार नसल्याचे सांगून वेअर हाऊस जवळच व्यापारी संकुल उभारण्याचे काम दिवाळीनंतर सुरू करण्याचा मनोदही सभापती मोहिते यांनी व्यक्त केला। या कामी मोलाचे सहकार्य लाभल्याने त्यांनी पणन संचालक डॉक्टर सुनील पवार, शिंदे, तांत्रिक अधिकारी गणेश पाटील, सर्व राजकीय मंडळी व आपल्या संचालकाचे विशेष आभार मानले। सुदर्शन कंस्ट्रक्शन कंपनीने वेळेत काम पूर्ण केल्याबाबत मोहिते यांनी त्यांचेही ऋण व्यक्त केले। यावेळी त्यांचे समवेत उपसभापती अनिता मुनगिनवार, दिलीप मुनगिनवार व मंचकराव देशमुख, सुजित बेहरे, धनंजय तौर यांची उपस्थिती होती। राजू दराडे, संजय घोगरे, अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज।